हॅलो एव्हरीवन, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये खूप छान प्रश्न विचारलाय. सगळ्यांनी काळजीपूर्वक बघा. या ठिकाणी 77 नंबरचा प्रश्न आहे आणि ए सेट प्रमाण आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस विच आर नॉट सिंपल सेंटेन्सेस. नोटीस करा, आपल्याला प्रथमतः असं समजून घ्यायचं आहे की प्रश्नाचा अप्रोच काय आहे. तुम्हाला असं वाक्य शोधायचं आहे, जसं या ठिकाणी 4 वाक्य दिलेली आहेत. असं वाक्य शोधायचं जे सिंपल सेंटेन्स नाही. आता नोटीस करा, पहिले तुम्हाला हे माहित पाहिजे सिंपल सेंटेन्स म्हणजे काय. खूप डिटेलमध्ये जाऊ नका, बेसिक जरी माहिती असेल तरी उत्तर निघतं, हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. बघा, सिंपल सेंटेन्समध्ये एवढं तर सगळ्यांना माहिती आहे का सिंपल सेंटेन्समध्ये एकच कर्ता असतो आणि एकच फायनाईट वर्ब असतं. बरोबर आहे. ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच फायनाईट वर्ब असतं असं कंप्लीट वाक्य म्हणजे सिंपल सेंटेन्स असतं. ठीक आहे. मग या ठिकाणी तुमचं जे वाक्य ते चेक करा. आता हीज करेज हा झाला पहिल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट. ओन विन ह्या क्रियापदाचं दुसरं रूप झालेलं आहे ओन. हिम ऑनर. बघा, ज्या वाक्यामध्ये एकच फायनाईट वर्ब आहे, एकच कर्ता आहे, म्हणजे मित्रांनो हे वाक्य काय झालं, सिंपल सेंटेन्स झालं. आता तुम्ही प्रश्न नीट बघा, असं वाक्य शोधायचं जे सिंपल सेंटेन्स नाही, म्हणजे ए उत्तरामध्ये येता कामा नये. बस एवढा अप्रोच लक्षात ठेवा. पहिला पर्याय चेक करायचं, याच्यामध्ये ए आलेला आहे म्हणजे हा पर्याय येणार नाही. ओनली ए आला म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही. तुमचं दुसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा ए आलेला आहे म्हणजे हा सुद्धा पर्याय निघणार नाही. एलिमिनेशनमध्ये 3 पर्याय गेले म्हणजे जे चौथं उत्तर मिळतं हे तुमचं कन्फर्म उत्तर असलं पाहिजे. आयोगानं सुद्धा फायनल आन्सर कीमध्ये पर्याय क्रमांक 4 उत्तर दिलेले. आता याच्या एक स्टेप पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही बाकीचे पर्याय पाहता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट निदर्शनात येते का यांनी जो काही सी आणि डी दिलेला आहे पैकी जो डी आहे ना, तर डी हा सिंपल सेंटेन्स आहे, परंतु आयोगानं उत्तर बदललेलं नाही आहे, हे तुम्ही खात्री करून घ्या. बघा, दे झाला तुमचा चौथ्या वाक्याचा सब्जेक्ट. ओल्ड नॉट अलाऊ हे एकच क्रियापद आहे, म्हणजे ओल्ड आणि नॉट. बरं, ओल्ड हे मॉडल ॲक्झुलरी आहे, अलाऊ हे एकच फायनाईट वर्ब आलेला आहे. वुड नॉट अलाऊ देम टू फाईट. तर या ठिकाणी हा तुमचा एक मेन क्लॉज झालेला आहे आणि त्यासोबत फायनाईट ज्याला आपण इन्फिनिटिव्ह असं बोललं जातं ते जोडून दिलेले आहे. तर मित्रांनो, सिंपल सेंटेन्समध्ये मेन व्हर्बच्या व्यतिरिक्त वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह सुद्धा वापरलं जाऊ शकतं, काही फरक पडत नाही. ते वाक्य सिंपल सेंटेन्सच असतं. तसा जर विचार केला तर हा जो काही प्रश्न आहे हा हॅश द्यायला पाहिजे होता, परंतु आयोगानं उत्तर बदललेलं नाही आहे. तर एक नोटीस करा, असे काही प्रश्न येतात का तिथं मनामध्ये डाऊट येतो का उत्तर द्यायचं कुठं. मग या ठिकाणी काय करायचं, एलिमिनेशनवर 100% भरोसा ठेवायचा आणि उत्तर देऊन टाकायचं. एकतर आयोगानं जर प्रश्न कॅन्सल केला तर काही प्रॉब्लेम येणार नाही आणि जर प्रश्न जर बरोबर ठेवला तर तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. मग एक अप्रोच या ठिकाणी समजून घ्या. एलिमिनेशनने उत्तर काही क्षणामध्ये निघते हे तुम्हाला या ठिकाणी मी इंट्रोड्यूस केलेले आहे. त्याचबरोबर अजून एक प्रश्न राज्यसेवा 2023च्याच पेपरमधला आहे. प्रश्न आहे प्रश्न 83 नंबरचा. काय विचारलेला आहे, ही हर्ड द किंग्ज रिमार्क. पूर्णविराम दिलाय म्हणजे वाक्य कंप्लीट झालेलं आहे. ही हेल्ड हिज ब्रेथ. 2 स्वतंत्र वाक्य दिलेली आहेत, म्हणजे 2 स्वतंत्र मेन क्लॉजेस दिलेले आहेत. आणि काय विचारलेलं आहे, सिलेक्ट द करेक्ट सिंपल सेंटेन्स ऑफ द अबव. बघा, या ठिकाणी काय केलेलं आहे, तुम्हाला 2 मेन क्लॉज दिलेले म्हणजे 2 सिंपल सेंटेन्स दिलेले आहेत. काय दिलेले आहेत, 2 सिंपल सेंटेन्स दिलेत, म्हणजे दोन्ही पण कसे पाहिजे मित्रांनो, दोन्ही मेन क्लॉज पाहिजे. आता 2 मेन क्लॉजचं रूपांतर एकाच सिंपल सेंटेन्समध्ये म्हणजे एकाच मेन क्लॉजमध्ये जर करायचं असेल तर याचा अर्थ असा होतो की एक मेन क्लॉज तसाच ठेवायचा आणि एक दुसरा जो मेन क्लॉज आहे त्या मेन क्लॉजचं रूपांतर एखाद्या फ्रेजमध्ये करायचं आहे. कशामध्ये करायचं आहे, फ्रेजमध्ये करायचं आहे. कारण मेन क्लॉजच्या व्यतिरिक्त सिंपल सेंटेन्समध्ये एखादी फ्रेज वापरली जाऊ शकते पण सबऑर्डिनेट क्लॉज वापरत नाहीत. आता नोटीस करायचं, ॲज सून ॲज ही हर्ड द किंग्ज रिमार्क ही हेल्ड हिज ब्रेथ. हा झाला तुमचा मेन क्लॉज, ही हेल्ड हिज ब्रेथ. आणि ॲज सून ॲज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्यानं जोडलेलं वाक्य ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईममध्ये जातं. निश्चित हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. पर्याय क्रमांक 1 गेला. दुसरं बघा, ऑन हिअरिंग द किंग्ज रिमार्क ही हेल्ड हिज ब्रेथ. नोटीस करा, ही हेल्ड हिज ब्रेथ हा झाला तुमचा मेन क्लॉज, हा झाला तुमचा सिंपल सेंटेन्स. याला जोडून एक फ्रेज आलेली आहे, ऑन हिअरिंग द किंग्ज रिमार्क. बघा, अंडरलाईन केलेल्या वाक्यामध्ये क्रियापद नाही आहे,
म्हणजे मेन क्लॉजच्या व्यतिरिक्त असा एखादा कंटेंट येतो ज्याच्यामध्ये जर क्रियापद नसेल तर त्या वाक्यांशाला फ्रेज म्हणता येते आणि असं वाक्यसुद्धा सिम्पल सेंटेन्समध्येच मोडतं. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं कन्फर्म उत्तर झालं. ठीक आहे. मग आता दुसरे 2 वाक्य बघा. म्हणजे तुम्हाला आता उत्तर तर मिळालेलंच तरी उत्तर पाहून घ्यायची बाकीचे, कारण आपण फक्त बरोबर उत्तरापुरतं थांबायचं नाही तर चुकीची उत्तरं सुद्धा चेक करायची आपल्याला. म्हणजे तुमचा अप्रोच क्लिअर होतो, क्रॉस रिडिंग होतो का ज्याची अपेक्षा आहे आपल्याला. बघा, ही हर्ड द किंग्ज रिमार्क अँड ही हेल्ड हिज ब्रेथ. 2 स्वतंत्र वाक्य अँडनं जोडली, कंपाऊंड सेंटेन्स झालं, तर याला उत्तरात घ्यायचं नाहीये. पुढचं येतं किंग्ज रिमार्क मेड हिम हेल्ड हिज ब्रेथ. म्हणजे जे काही किंग आहे राजाच्या बोलण्यामुळं त्यानं त्याचा श्वास रोखला. म्हणजे जनरली इथं अर्थ बदलायचा नाही. नोटीस करा, काय करायचं नाही, अर्थ बदलायचा नाही. त्यामुळे तो चौथं वाक्यसुद्धा काय झालेलं मित्रांनो, चुकलेलं आहे. ॲप्रोचनी आपण पर्याय क्रमांक 2 हे उत्तर क्लिअर दिलेलं आहे. म्हणजे कधी कधी काय होतं, काही प्रश्नांची उत्तरं एलिमिनेशनने निघतात, ॲप्रोचने निघतात. काही प्रश्नांच्या उत्तरासाठी तुम्हाला बेसिक संकल्पना माहीत पाहिजे आणि जनरली आपण हेच केलेलं आहे. तर तब्बल मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रश्नांच्या मदतीनं 2500पेक्षा आयोगाच्या वेगवेगळे प्रश्न, 77 वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आणि त्यामध्ये 2500 वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून मी असा अप्रोच तुम्हाला इंट्रोड्यूस केलेला आहे. बेसिक माहितीच्या आधारे प्रश्नांचं उत्तर कसं काढायचं, जिथे माहितीची गरज नाही तिथं तुम्हाला एलिमिनेशनचा वापर करून उत्तर कसं काढायचं हे छान पद्धतीने मी समजून सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण एक छोटासा कोर्स या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये जॉईन केलेला आहे. तर मोठ्या संख्येने विद्यार्थी या कोर्सला जॉईन करतात. जे विद्यार्थी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 24 का जी पेंडिंग आहे आणि 2024मधील गटब आणि गटक या परीक्षांची तयारी करत असतील तर मित्रांनो, तुमच्या अभ्यासासोबत तुम्ही हे अप्रोचला तुम्ही या बेसिक संकल्पनांच्या आधारे प्रश्न कसा काढायचा, उत्तर कसं काढायचं, ह्या ज्याला आपण म्हणतो की या कोर्सला निश्चित तुम्ही जॉईन करा. ॲप्लिकेशनचं नाव आहे दिलीप मुसळेज इंग्लिश अकॅडमी. याच्यामध्ये 2011 ते 2023 पर्यंतच्या, कारण 24मधल्या अजून एक्झाम व्हायच्या आहेत, लेटेस्टपर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका टॉपिक वाईज आणि फुल लेंथ पेपरचं तुम्हाला पद्धतशीरपणे या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. बेसिक कंटेंटच्या आधारे उत्तर कसं काढायचं, त्याचबरोबर ॲप्रोच आणि एलिमिनेशनच्या आधारे कमीत कमी वेळेमध्ये उत्तरापर्यंत कसं पोचायचं हे छान पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेले आहे. त्याचबरोबर 77 फुल लेंथ क्वेश्चन पेपर आहे. एकदा का पेपर इंट्रोड्यूस केला तर प्रश्नपत्रिका संपेपर्यंतचा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला इंट्रोड्यूस केलेले आहे. त्यामुळे प्रश्नागणिक शिफ्टिंग जमलं पाहिजे. प्रश्न बदलला, अप्रोच बदलतो, टॉपिक बदलतो, सगळ्या काही गोष्टी बदलल्या जातात. मग प्रश्नागणित जेव्हा कंटेंट बदलला जातो, अप्रोच बदलला जातो, तेव्हा तुम्ही त्यावेळेस त्या प्रश्नाला कसं फेस करायचं हे खूप छान पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेलं आहे. त्यामुळे हा कोर्स हा काहीसा खास आहे. तर जे विद्यार्थी या ठिकाणी येणाऱ्या एक्झामची तयारी करत असतील त्यांनी निश्चित आपलं ॲप्लिकेशन जॉईन करा आणि आपला बॅच क्रमांक 4 का जो PYQ ॲनालिसिसचा आहे तो निश्चित जॉईन करा. कारण सगळ्यांनाच माहिती आहे एव्हरी PYQ ब्रिंग्स यू 1 स्टेप क्लोजर टू सक्सेस. थँक्यू.